चॅप्टर सेल डिव्हिजन. सेल आहे त्याचं डिव्हिजन होते, एकापासून दोन तयार होतात किंवा डिव्हिजन होतात, डिव्हाइड होतात. मग हाऊ डू युअर ओन हिल, जखम झाली तर काय कराल, आहे की नाही. तर आपण काय करतो, जखम स्वच्छ धुवून त्याच्यावर औषध लावतो. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ग्रोथ, नॉन लिव्हिंग मटेरियल अँड लिव्हिंग मटेरियल. नॉन लिव्हिंग मटेरियलची ग्रोथ होत नाही, लिव्हिंग मटेरियलची काय होते, ग्रोथ म्हणजे वाढ होते. परंतु खूप दिवस झाले की खडकांपासून परत नॉन लिव्हिंग मटेरियल आहे तसंच राहतं, शक्यतो वाढलं तर किंचितसं वाढतं, पण त्याला खूप वर्ष जावे लागतात. आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसं आहे, ग्रोथ वाढ होत राहते, प्लॅन्टची कायमस्वरूपी वाढ होते आणि ह्युमन बिईंगची ठराविक वयापर्यंत वाढ होते. लाईफ ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम स्टार्ट फ्रॉम सिंगल सेल. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, सिंगल सेल आहेत, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. लाईफ ऑफ ऑल मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स स्टार्ट फ्रॉम सिंगल सेल. सिंगल सेलपासूनच मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमची लाईफ झालेली आहे, सुरू झालेली आहे, स्टार्ट. एक्झाम्पल झायगोट. मग व्हॉट इज झायगोट? झायगोट is previous stage of offspring known as zygote. Growth of every living organism depends on a cell division. Growth, वाढ कशावर अवलंबून आहे, depends on cell division. As stated in a cell theory, every cell arises from a pre-existing cell. Every cell arises come from pre-existing, पूर्वीच्या सेल पासून आलेले आहेत. मग सेलमध्ये जसं आपलं सायकल आहे, फोटोसिंथेसिस सायकल आहे, रिस्पिरेशन आहे, त्याच पद्धतीने सेलमधलं सेल सायकल आहे. सिक्वेन्शियल इव्हेंट ऑकरिंग इन अ लाईफ ऑफ अ सेल सायकल. सिक्वेन्शियल म्हणजे सिक्वेन्स आहे, बरोबर. सिक्वेन्सनी काय होतंय, जसं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा पद्धती सिक्वेन्स आहे, अशा पद्धतीने सिक्वेन्सने सेल सायकल चालू आहे. देअर आर टू फेजेस ऑफ सेल सायकल, इंटरफेज आणि एम फेज, मेटाफेज. इंटरफेज अँड एम फेज. ड्युरिंग इंटरफेज सेल अंडरगो ग्रोथ रेस्ट पर नीड. त्यावेळी काय होतंय, सेल अंडरगो ग्रोथ ॲज रेस्ट पर नीड, रेस्टही होतात आणि ग्रोथही होते. ड्युरिंग एम फेज द सेल अंडरगो डिव्हिजन. एम फेजमध्ये काय होतं, सेलचं डिव्हिजन होतंय. इंटरफेज अल्टरनेट विथ द पिरियड ऑफ डिव्हिजन. मग पहिलं पाहायचं आपल्याला इंटरफेज. इंटरफेज इज अ स्टेज बिटवीन टू सक्सेसिव्ह डिव्हिजन. इंटरफेज काय आहे, स्टेज बिटवीन टू सक्सेसिव्ह डिव्हिजन. इट इज द लॉंगेस्ट फेज ऑफ सेल सायकल. सेल सायकलचा मोठा फेज आहे. ड्युरिंग द सेल इज हायली ॲक्टिव्ह, प्रिपेअर इट सेल्फ ऑफ सेल डिव्हिजन. सेल जास्त ॲक्टिव्ह आहेत. The interphase is divisible into subphases as G1, S and G2. मग interphase can be divided into subphases. Interphase divided into subphases. First G1 phase, S phase and G2 phase. First see G1 phase. G1 phase is known as a फर्स्ट गॅप पिरियड ऑफ फर्स्ट ग्रोथ पिरियड. पहिला आहे म्हणून पहिला ग्रोथ पिरियड आहे. इट स्टार्ट इमिजिएटली आफ्टर सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन नंतर लगेच स्टार्ट होते. सेल परफॉर्म आर एन ए सिंथेसिस. सेल परफॉर्म आर एन ए सिंथेसिस होते. मेसेंजर आर एन ए, आर आर एन ए आणि
tRNA. Protein synthesis and synthesis membranous during phase. प्रोटीन सिंथेसिस होत आहे या फेजमध्ये. दुसरा आहे यस फेज. इट इज सिंथेसिस फेज विच इज DNA इज सिंथेसाइज और रिप्लिकेटेड. डीएनएचं डबल एकापासून दुसरा डीएनए तयार होते, रिप्लिकेशन होते, म्हणजे डीएनए सिंथेसाइज तयार होते. सो दॅट अमाऊंट ऑफ डीएनए पर सेल डबल. हिस्टोन प्रोटीन आर ऑल्सो सिंथेसाइज ड्युरिंग दिस फेज. हिस्टोन प्रोटीन तयार होत आहेत. डीएनए रिप्लिकेशन म्हणजे डीएनए मल्टिप्लिकेशन जास्त होतात. रिप्लिकेट म्हणजे एकापासून दुसरे तयार होणे, रिप्लिकेट होतात. त्याच पद्धतीने हिस्टोन प्रोटीन आल्सो सिंथेसाइज ड्युरिंग दिस फेज. हिस्टोन प्रोटीन काय होतात, सिंथेसाइज होतात. दुसरा आहे G2 फेज. G2 इज अ सेकंड ग्रोथ फेज. दुसरा आहे ड्युरिंग विच न्यूक्लियस इन्क्रीजेस इन व्हॉल्यूम. याच्यामध्ये न्यूक्लियस काय होतंय, इन्क्रीजेस होतंय. मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी इसेन्शियल फॉर सेल डिव्हिजन ऑकर ड्युरिंग दिस फेज. सेल डिव्हिजन होते. व्हेरियस प्रोटीन आर नेसेसरी फॉर सेल डिव्हिजन सिंथेसाइज ड्युरिंग द फेज. व्हेरियस प्रोटीन काय होतात, सिंथेसाइज होतात. बिसाइड RNA सिंथेसिस ऑल्सो ऑकर ड्युरिंग फेज. याच्यातही थोड्याफार प्रमाणात RNA सिंथेसिस होतंय. इन ॲनिमल सेल अ डॉटर पेअर ऑफ सेंट्रिओल्स ॲपियर नियर द प्री एक्झिस्टिंग पेअर तयार झाली, त्याच्या शेजारी आहे सेंट्रिओलच्या. मग फिगर दिलेली, फिगर पहा. त्याच्यामध्ये डॉटर सेल, इंटरफेज, सेल ग्रोथ, नॉर्मल सेल फंक्शन, ऑर्गनेल डुप्लिकेशन, डीएनए रिप्लिकेशन, प्रोटीन सिंथेसिस. G2 फेजमध्ये आहे. यस फेजमध्ये डीएनए रिप्लिकेशन आहे. G2 मध्ये प्रोटीन सिंथेसिस, मायटोसिस होते, सायटोकायनेसिस. मायटोसिसमध्ये स्टेप आहे टिलोफेज, ॲनाफेज, मेटाफेज, प्रोफेज. अशा पद्धतीची सेल डिव्हिजनची फिगर आहे. पुढचा भाग आहे M फेज और पिरियड डिव्हिजन. M स्टँड फॉर मायटोसिस और मियोसिस. सेलचं एकापासून सेल वाढत गेले तर मायटोसिस म्हणायचं, आणि सेल कमी होत गेले तर मियोसिस म्हणायचं. मायटोसिस म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ सेल्स आणि मियोसिस म्हणजे रिडक्शन, कमी होत आहे. M फेज इन्व्हॉल्व द कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. M फेजमध्ये काय होते, कॅरी ऑन विथ न्यूक्लियस फॉर्मेशन. सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझम फॉर्मेशन. कायनेसिस म्हणजे फॉर्मेशन. कॅरिओकायनेसिस म्हणजे फॉर्मेशन. कायनेसिस म्हणजे फॉर्मेशन. कॅरी ऑन विथ न्यूक्लियस फॉर्मेशन. सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझम फॉर्मेशन होते. कॅरिओकायनेसिस इज द डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस इंटू टू डॉटर न्यूक्लियाय. टू डॉटर न्यूक्लियायमध्ये त्याचं न्यूक्लियस डिव्हाइड होते. व्हेअरॅज सायटोकायनेसिस इज अ डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. सायटोप्लाझमची डिव्हिजन होते, रिझल्टिंग टू डॉटर सेल. त्याचे बी काय होतात, नंतर टू डॉटर सेल्स तयार होतात.